Okay, screen is visible to you? No, sir. No. Okay, so due to Yes. is it visible? Yes, sir. Yes, sir. Okay, so due to internet connection we get disconnected. Okay, is it okay now? Yes, sir. Okay, thank you. So as I have told you, once again I have to write now. That is, in short, I can write UT3. That is our next test is on optical fibers and ISC3 on optical fibers and laser. Is it okay? Or we add the another chapter also? Have you written this somewhere? Yes, sir. हाँ ठीक है. Is it sufficient for ISC3? We are repeating this laser and then optical fibers, or shall we go for addition of diffraction and this 8th chapter? Or this is sufficient? Add, sir. Add करा sir. Add करा, sir. Or shall we skip laser and add that questions? त्यावर ठेवा ना सर. Yes, sir. ठीक आहे. Laser cancel करा. लेझर आणि ऑप्टिकल फायबर सफिशियंट आहेत का? सर तिन्ही पण राहू देत. कारण का डिफ्रॅक्शन पार्ट आहे. आता डिफ्रॅक्शनचं कसं झालंय, डिफ्रॅक्शनला थोडेच एमसीक्यू होतात आणि हा जो आहे याचे पण आपण आज डिस्कस करणार आहोत एमसीक्यू, हे पण 5-6 आहेत. मग त्यामुळे सर थोडस सगळेच घ्या ना सर. मग सगळेच घ्या ना. काय 5-6 परत कशाला टेस्ट द्या. ऑल ह्याच्यावर घ्या ना सर, प्रॅक्टिस पण होतील तेवढीच. ठीक आहे. राहू देत सर तिन्ही पण. ठीक आहे. मग लेझर ठेवायचं का स्किप करायचं? राहू देत सर. ठेवायचं. मग एक काम करू आपण आता. ठीक आहे. ऑप्टिकल फायबर्स हे आपण 15 मार्काची घेऊ. ठीक आहे. लेझर पण आपण 5 मार्काचं टाकू. डिफ्रॅक्शन 5 मार्काचं आणि नॅनो 5 मार्काचं. ठीक आहे का? असं करायचं का? येस सर. Yes, sir. येस सर. सेमिस्टरला नॅनो नाही ना? आहे ना. हा चॅप्टर पण 6.5 चॅप्टर मधला हा आपला शेवटचा चॅप्टर आणि पूर्ण चॅप्टर आहे जो आपण कंप्लीट केला. ठीक आहे. आपला जो सिलेबस आहे आता आजचा हा आपला लेक्चर पूर्ण त्याच्यावरच आहे, हे समजून घ्या नीट, बिकॉज दिस इज आवर लास्ट लेक्चर. आपला जो सिलेबस आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जे टोटल चॅप्टर्स आहेत 6 चॅप्टर्स, कुठले कुठले? सेमीकंडक्टर मटेरियल, क्रिस्टल स्ट्रक्चर आणि अकॉस्टिक्स, हे आपण कंप्लीट केले. 3 चॅप्टर फर्स्ट सेक्शनचे. रिलेटिव्हिटी जो आहे तो स्किप केलेला आहे. त्यानंतर डिफ्रॅक्शन पोलरायझेशन मधला डिफ्रॅक्शन आपण कंप्लीट केलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण लेझर आणि ऑप्टिकल फायबर कंप्लीट केलेले आणि हा क्वांटम मेकॅनिक्स नॅनो टेक्नॉलॉजी सुद्धा कंप्लीट केलेला आहे. म्हणजे इथे जर बघितलं आपण तर सेमी स्क्रीन दिसत नाही का परत? दिसायला सर. मला इथं दिसते sir. एक मिनिट. इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला दिसते. ठीक आहे. स्क्रीन विजिबल आहे का? स्लाइड दिसते का? येस सर.
हा Yes, ठीक sir. आहे. तर आता कोणी प्रश्न विचारलेला, कोण स्टुडंट आहे आता विचारलेला? आता सिलेबसचं विचारलेलं कोण आहे? सर मी आहे. अनिकेत आहे का? हा. हां ठीक आहे. तर हे बघा, आता इथं टोटल आपले 8 चॅप्टर्स आहेत. त्यामधले फर्स्ट सेक्शनचे 3 चॅप्टर आपण कंप्लीट केले, सेमीकंडक्टर फिजिक्स, क्रिस्टल स्ट्रक्चर आणि साऊंड इंजिनिअरिंग. बरोबर आहे का? 3 चॅप्टर झाले. रिलेटिव्हिटी आपण स्किप केला, म्हणजे 4 मधले 3 घेतले आणि उरलेले 4 आहेत त्यातले आपण 3.5 घेतले. कुठले कुठले? पोलरायझेशन स्किप केला, डिफ्रॅक्शन घेतलाय, लेझर, ऑप्टिकल फायबर्स आणि हा शेवटचा चॅप्टर आपण मागच्या लेक्चरला कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. So we have completed this. So we will revise that. First we complete this one. तो काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके ठीक आहे. तर मला स्क्रीनला काहीतरी प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. ओके. So first thing is we will discuss MCQ related to this. MCQ means 7-8 terms are there. I have told you in this. ही स्लाइड दिसते का? फर्स्ट स्लाइड. ठीक आहे. तुम्ही मागच्या स्क्रीनशॉट काढून घेतलेले आहेत. जर कोणी काढून घेतले नसतील तर ते काढून घ्या. ठीक आहे. So this is our first MCQ, that is value lambda is equal to h by mv or lambda is equal to h by p. Okay, so I am now making squares to that one. So these are to your first MCQs, that is wavelength of a matter wave is given by h by mv or h by p. हे कसं आलंय ते आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलंय. बरोबर आहे का? Yes. हां. Have you taken screenshot for this? Yes, sir. Everyone Yes, sir. take screenshot. So I will share all MCQ for all chapters, maybe within 1 or 2 days. Just like before IC3, I have shared you 3rd and 6th chapter. Is it right? Yes, sir. With answer, I will send you each and every MCQ, which is a part of final exam maybe. Okay. So this is our first one. Then we go for next slide. नेक्स्ट स्लाइड मध्ये हे आपले नेक्स्ट पॉसिबल MCQs असणार आहेत. कुठले? तर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी, that is lambda is equal to h divided by under root 2m ke. This is first. And third, in terms of thermal equilibrium, that is lambda is equal to h divided by under root thrice m kt. Okay, so someone have asked me that kinetic energy is equal to 3/2 kt. Who is that student? Kinetic energy is equal to 3/2 kt. हाँ, yes. So you take screenshot of this first. Have you taken? याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतलं का? Shall we proceed? Okay. So this is the answer for that. This kinetic energy of gases PV is equal to this equation we are considering, and PV is equal to nRT. This equation you know. Is it right?
Okay, is it visible? Yes, sir. Okay, so Yes, sir. due to internet connection, I am getting disconnected for few minutes. I don't know what is happening. Poor connection is there. So this is the answer for this. हे इक्वेशन तुम्हाला माहिती PV is equal to nRT, बरोबर आहे का? तर याच्यामध्येच आपण हे मॉडिफिकेशन करतो. PV च्या ऐवजी हे इक्वेशन लिहून याची ऍडजस्टमेंट करून इक्वेशन ऍडजस्ट करतो. स्लाइड दिसत नाहीये, दुसरी दिसते. दिसत नाही काय? हम्म. एक मिनिट. मला आलं की सांगा. इज इट विजिबल? Yes, sir. हां, Yes. तर याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यामध्ये आन्सर आहे आपल्याला की कायनेटिक एनर्जी याची 3/2 KT कशी काय आली. ठीक आहे, हे ॲडिशनल ॲक्च्युली याचा काही संबंध नाही आहे, फक्त क्लॅरिफिकेशनसाठी आहे. रोल नंबर 6 आय थिंक. इज इट राईट? Sir, 2C02. Okay, sorry, C02. So have you taken screenshot? This is for clarification only. It is not related to the syllabus in detail. Just we are using this equation, kinetic energy is equal to 3/2 KT. Is it okay? ठीक आहे, ह्याचा स्क्रीनशॉट घेतला का या स्लाइडचा? Yes. Sir. Okay. Yes, sir. And have you taken this one also? This is additional information. Then next properties. Then next Davison-Germer experiment that we have discussed in detail. In case of nanotechnology, here single wall and multi-wall carbon nanotubes diameter may become, so if it is a part then I will add that. So what is meant by nanoscale? 1 nanometer is equal to 10 raised to minus. 10 raised to Minus 9. minus 9 meter. Okay, so you keep this as your one of the MCQ. 1 nanometer is equal to 10 raised to minus 9 meter. Then you can consider the next one. Okay, so I request everyone you take screenshot of this. On that day the names gets changed. So this is zigzag carbon nanotube, this is armchair carbon nanotube, and this is called as helical carbon nanotube, that is chiral. This is helical carbon nanotube. Okay, so this is just for your information. Zigzag means you can see this portion of that structure, so it is a zigzag. Here you can see. Then this next, that is armchair. Here this type of structure is there, that's why it is armchair. And this is a complex one, random type structure and orientations are there, that's why it is a helical. Now these two are symmetric, that's why they are called as achiral. Achiral म्हणजे symmetric, chiral म्हणजे asymmetric. ठीक आहे, हे आपण मागच्या वेळेस सांगितलेलं आहे. Is it clear to you? Yes, sir. So take screenshot of this, which indicates what is meant by zigzag, armchair, helical. In that helical is chiral. Chiral means asymmetric, achiral means symmetric. Symmetric means what? If you fold it, we can get the